एवढं धाडस त्यांच्यामध्ये येतं कुठून? म्हणजे मी संशोधन करणार आहे, माझं जरा संपलं हे सगळं, की ही रिसर्च करण्याची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या लोकांमध्ये एवढं धाडस येतो कुठून, की अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या विषयावर सगळ्यात मोठी संतापाची लाट उसळली अशा प्रकरणातला एक आरोपी लैंगिक अत्याचार प्रकरणातला, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करता, तुम्हाला काही लाजा वाटत नाहीत. ते असतील संघाचे कार्यकर्ते, त्यांनी केली असेल या निवडणुकीत भाजपला मदत, त्याबद्दल तुम्ही त्यांनाही बक्षिसे देता. म्हणजे उत्तर प्रदेश तो एक बलात्काराचा आरोपी सोडला सेंगर म्हणून, तिथे तो निर्लज्जपणा दिसला, तिथे तोच महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राचं काय तुम्ही करून ठेवलं, महाराष्ट्र कुठे देऊन ठेवला आहे हा प्रश्न, याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे या महाराष्ट्राला. महाराष्ट्र मी कुठे नेऊन ठेवला आहे याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने द्यायला पाहिजे. पण हे घडतं याचं कारण असं आहे की ते लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीस साहेबांचे, हे मोकाट सुटलेले आहेत. आम्ही काही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय आणि तो आम्हाला पाठीशी घालेल, हा जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे त्यातून या गोष्टी घडत आहेत. मंत्री अतुल सावेंच्या खास माणसाचा नगरसेवकाचा देखील असं तगड्या पत्र तेच चाललंय. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन जे काय चाललेलं आहे सर्वत्र. हा बोला. एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होणार म्हणून निवडणुका रखडणार आहे. तसं होणार नाही. ही टेक्निकल गोष्ट आहे, त्याच्यावरती आमचे या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक निवडणूक आयोगाशी चर्चा करतात. राऊसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मी त्यांना 1000, नंतर 2000 आणि आता 3000 असं बक्षीस जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू मुस्लिम असा वाद लावलेला नाही, आणि त्याबद्दल मी त्यांना असं नसेल तर मी त्यांना 1 लाख रुपये इनाम. उद्धव साहेबांचे 1 लाख रुपये आणि माझे अधिक 5 लाख रुपये, बरं का. उद्धव साहेबांचे 1 लाख रुपये आणि अधिक माझे 5 लाख रुपये कधी घेऊन जाऊ शकतात ते. त्यांना जर अमाऊंट वाढवायची असेल तर ती मी वाढवायला 11 लाखही करायला तयार आहे. मीच कशाला, आमच्या पक्षातला प्रत्येक महत्त्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे. पण मी त्यांना आता 11 लाख रुपये, उद्धवजींचे 1 लाख आणि माझे 10 लाख पकडा. चला, बोली वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा, जे उद्धव साहेब सांगतायत अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही. हे फार मोठं आव्हान आहे. आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्याने स्वीकारायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय. जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे. महानगरपालिका, मुंबई असेल, ठाणे असेल, नगरपालिका असतील, इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय, जय श्रीराम आणताय, बाबरी आणताय. महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षात ते दाखवायला पाहिजे. जर आम्ही विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का? आणि मी परवाही म्हणालो, आमचा सगळं आयुष्य ही मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय्य हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संघर्ष झालेला आहे. आम्ही तुम्ही कुठे होतात? हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे. बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलंच आहे. या मुंबईमध्ये 56 पूल, त्यानंतर अनेक गोष्टी अशा उभ्या राहिलेल्या आहेत त्या काळापासून, बाळासाहेबांच्या काळापासून. किंवा तुम्ही आमच्याबरोबरच होतात ना भाऊसाहेब, देवेंद्र भाऊ, ते भाऊ आहेत, आमचे भाऊसाहेब आहेत. भाऊसाहेब काही उचलली जीभ लावली टाळाला. राज्याचे मुख्यमंत्री आहात आपण देवेंद्र. आपण या राज्याचे, महाराष्ट्रासारख्या एका महान परंपरा असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि कशाला खोटं बोलायचं? ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत, नाही त्या नाही. त्याच्यामुळे 11 लाख ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात. 11 लाख, उद्धवजींचे 1 लाख, माझे वर 10 लाख. पक्षप्रमुखांना फक्त 1 लाखाचाच विषय मांडलेला आहे. ते फार सभ्य आहेत, सुसंस्कृत आहेत.
पण मी 10 लाख त्याच्यावर जोडतो पक्षाच्या वतीनं माझ्याकडून आणि 11 लाख रुपये